नमस्कार मंडळी. आज महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाचा कळीचा दगदगता मुद्दा जर कुठला असेल तर तो आहे आरक्षणाचा. आणि हा आरक्षणाचा मुद्दा सुटावा म्हणून सरकारकडून प्रयत्न होत नाहीयेत का, तर निश्चितच होत आहे. पण अद्याप तरी हा आरक्षणाचा मुद्दा सुटलेला नाहीये. आणि हा मुद्दा अक्षरशः अगदी खोलवर रुतत चाललेला आहे. इतका की आता लहान मुलं देखील आरक्षणावरून बोलू लागलेत आणि त्यांच्यामध्ये फूट पडू लागलेली आहे. इतका हा महत्वाचा मुद्दा आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, त्याचा तोडगा काढण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण विरोधकांनी चक्क या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला. आश्चर्याची गोष्ट अशी मित्रांनो की हे आपल्याला आज कळलं नाही. पण आज प्रत्यक्ष त्यावर सत्ताधारी पक्षांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेमध्ये भाजपने हा मुद्दा उपस्थित केला आणि विरोधी पक्षांचे अक्षरशः वाबाडे काढले. आज भाजपचे आमदार देवेंद्र साटम यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे हा प्रश्न विधानसभेत मांडला की काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षांनी म्हणजेच उभाटा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की या बैठकीला आम्ही येणार. अगदी 6 वाजेपर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सगळे पक्ष या बैठकीला येणार असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्ष मात्र ते बैठकीला गेलेच नाही. त्यांनी या बैठकीवर चक्क बहिष्कार घातला. आणि आज विधानसभेत देवेंद्र साटम यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की विरोधी पक्षांना ओबीसीतून मराठांना आरक्षण द्यायचं नाही आहे का, आणि त्यासाठी त्यांनी हा बहिष्कार घातला का, काय ते स्पष्ट करा असं देवेंद्र साटम विधानसभेत म्हणाले. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार उभे राहिले आणि त्यांनी तर थेट आरोप केला की का आले नाही, असा कोणाचा फोन आला, असा कोणाचा एसएमएस आला, कोणाचा व्हॉट्सअप आला की त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते या बैठकीलाच आले नाहीत. का त्यांना आरक्षणावर तोडगा नको आहे का, असा थेट आरोपच आशिष शेलार यांनी केला. अर्थात त्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार बोलायला उभे राहिले. सत्ताधारी पक्ष गोंधळ घालत होते. त्यांनी सत्ताधारी पक्षांवर आरोप केला. काय आरोप केला की यांना ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट पाडायची. ते बरंच काही काही बोलले, पण आपण बैठकीला का गेलो नाही हे मात्र त्यांनी एका वाक्यातही सांगितलं नाही. खरं म्हणजे त्यांनी उत्तराला सुरुवात केली त्याच वेळेस हे सांगायला पाहिजे होतं की सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी, आणि त्या बैठकीला आपण का गेलो नाही हे ते बोललेच नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की विरोधी पक्षांना हे मराठा आरक्षण द्यायचं नाहीये. त्यांना फक्त हा मुद्दा धगधगत ठेवायचा आहे का, आणि त्याद्वारे राजकीय फायदा घ्यायचा आहे का, राजकारण करायचं आहे का, हे प्रश्न उपस्थित झाले. आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची. जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणवला जातो तिथे आता हे राजकारणी जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. आणि आरक्षणाचा मुद्दा जो कधी काळी जे पिछडे जातीतले होते त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आरक्षण वापरलं जात होतं, आज त्याच आरक्षणावरून समाजात फूट कशी पडेल याकडे तर हे विरोधी पक्ष बघत नाही आहेत ना. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आशिष शेलार यांनी केलेला आरोप. आशिष शेलार म्हणाले की कोणाचा फोन आला,
अर्थात हे अतिशय महत्वाचं आहे. विधिमंडळात एकमत होतं, विरोधी पक्ष सांगतात की हो, सर्वपक्षीय बैठकीला आम्ही येतो. 6 वाजेपर्यंत येतो येतो म्हणतात आणि अचानक ते येत नाहीत. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय आणि आशिष शेलार यांचा आरोप हा खरा ठरतोय असं नाही का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे महाराष्ट्रातील जनतेने आता ओळखलं पाहिजे. कारण महाराष्ट्रातील जनता ही या विरोधी पक्षांच्या मागे फरफटत गेली, लोकसभा निवडणुकीत फरफटत गेली आणि त्याचे परिणाम असे झाले मित्रांनो, की आता आरक्षणावरून जाती जातीमध्ये फूट पडायला लागलेली. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात होतं, ज्यांनी या जाती जातीमधील भिंती तोडण्यासाठी जीवाचं रान केलं. आज त्याच महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावे पुन्हा भिंती उभ्या राहतात. आणि हे जेव्हा लहान मुलं म्हणतायत की आमची मैत्रीण आमच्याशी बोलत नाही का, तर ती वेगळ्या जातीची, त्यावेळेस हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येतं. आणि ज्यांना ज्यांना पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा मिरवायचा आहे, त्यांनी तर प्रत्येकाने याच्यामधून तोड कसा निघेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण ते कोणीही तसा प्रयत्नही करत नाहीयेत, किंवा सरकार तसा प्रयत्न करत असेल तर त्याला ते हाणून पाडतायत. आणि हे सगळ्यात धोकादायक आहे. ते या महाराष्ट्रात घडतंय आणि त्याकडे कोणीही बघत नाहीये. मंडळी, खूप महत्वाचा मुद्दा आहे. विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार का घातला, ते का गेले नाहीत? तुमचे काय ज्या अडचणी होत्या, तुमचे जे काय मुद्दे होते ते बैठकीत मांडता आले असते. पण त्या बैठकीत काय झालं हे तर बाहेर आलं असतं. पण मित्रांनो, नाही. त्या बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आणि ते आपल्याला कळलं नाही. असो मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लाईक जेवढे जास्त कराल तेवढं हा व्हिडिओ जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.